नमस्कार. सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. होय, सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयाच्या तळाशी जाणार आहोत जो जितका प्राचीन आहे ना जी, तितकाच तो आजच्या काळाशी जोडलेला आहे. अगदी खरंय. आणि आजचा विषय खरोखरच खूप रंजक आहे. हो, कारण आपण आजकाल बातम्या पाहिल्या किंवा आजूबाजूला नुसती नजर टाकली की असं वाटतं ना की जग किती गोंधळलेलं आहे. म्हणजे सगळीकडे नुसती धावपळ आणि अराजकता दिसते. बरोबर आहे. आणि हे गोंधळलेलं जग बघून मला नेहमी एका गोष्टीची आठवण येते. कोणत्या? जणू काही एखादा कम्प्युटर त्याच्यातल्या करप्टेड फाईल्समुळे पूर्णपणे हँग झालाय. हा, अगदी तसंच. आणि अशा वेळी त्या सिस्टमला नुसत्या छोट्या दुरुस्तीची गरज नसते. अजिबात नाही. त्याला थेट रिबूट किंवा रिसेट करण्याचीच गरज असते. आणि म्हणूनच आज आपण अशाच एका कॉस्मिक रिसेटबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजेच भगवान विष्णूंच्या 10व्या आणि अंतिम अवताराबद्दल, कल्की अवताराबद्दल. हो, तर हे आपण जरा उलगडून बघूया. आजची ही सखोल चर्चा करण्यामागचं आपलं मुख्य मिशन हेच आहे की या अवताराबद्दल सविस्तर जाणून घेणं. कारण हा अवतार केवळ एक योद्धा नाहीये. नक्कीच नाही. आणि आजच्या चर्चेत आपण केवळ कल्की पुराणातील त्या प्राचीन कथा किंवा युद्धांचं वर्णन पाहणार नाहीये. मग आपण अजून काय पाहणार आहोत? आपण या सगळ्यामागील जो सखोल मानसिक आणि योगिक अर्थ आहे तो देखील समजून घेणार आहोत. बरं. प्राचीन ग्रंथांमधील हे अद्भुत ज्ञान आणि आपली आजची आधुनिक जीवनशैली यांचा समन्वय कसा साधता येईल हे आज उलगडणार आहे. हे खूपच महत्वाचं आहे. तर आपण थेट मुख्य विषयाकडे वळूया, म्हणजे जगाच्या स्थितीबद्दल. हो, भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायात म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते तेव्हा विष्णू अवतार घेतात. बरोबर. पण आपल्या स्रोतांमध्ये आणि कल्की पुराणात कल्कीच्या आगमनापूर्वी जगाची जी स्थिती वर्णन केली आहे ती अत्यंत भयंकर आहे. ती परिस्थिती वाचताना खरोखरच असं वाटतं की आपण आजच्या काळातीलच काही घटना पाहत आहोत. हो ना, तिथे असं म्हटलंय की राजे हे चोरांसारखे वागतील. आणि संपत्ती हेच प्रतिष्ठेचं एकमेव मोजमाप बनेल. माणसाच्या चारित्र्याला काहीही किंमत उरणार नाही. बापरे. आणि विवाहाबद्दल जे सांगितलंय ते तर आजकाल आपण पाहतोच आहोत. अगदी. विवाह केवळ व्यवहारापुरते उरतील, त्यातील पावित्र्य नष्ट होईल. म्हणजे आजकाल जे केवळ फायद्यासाठी नातेसंबंध जोडले जातात तसंच काहीसं. हो. आणि गुरु शिष्य परंपरा भ्रष्ट होईल. खोटेपणा हेच बुद्धिमत्तेचं लक्षण मानले जाईल. जो जितका खोटे बोलतो त्याला तितकं हुशार समजलं जाईल. हे तर खूपच भयानक आहे. आणि मला वाटतं तिथे आणखी एक गोष्ट सांगितली आहे. कोणती? माणसाचं आयुष्य केवळ 20 ते 30 वर्षांचं उरेल. नैसर्गिक आपत्ती वाढतील. हो. आणि धर्म केवळ एका पायावर उभा असेल. ही अवस्था केवळ भ्रष्टाचाराची नाहीये. मग ती नेमकी कशाची अवस्था आहे? ही एक स्पिरिच्युअल एम्नेजिया किंवा आध्यात्मिक विस्मृतीची अवस्था आहे. माणसाला तर स्वतः कोण आहे याचाच विसर पडतो. आध्यात्मिक विस्मृती हा शब्दप्रयोग खूपच विचार करायला लावणारा आहे. आपण स्वतःची ओळखच विसरतो. अगदी तेच. आणि अशा या अत्यंत अंधकारमय काळात कल्कीचा जन्म होतो असं वर्णन आहे. हो, आणि त्याच्या जन्माचे तपशीलही खूप अचूक दिले आहेत. कल्कीचा जन्म शंभा नावाच्या एका गावात होईल. बरोबर. ज्याला आपण शंभाला असंही म्हणतो. हो, शंभाला. आणि विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी माता सुमती यांच्या उदरी तो जन्म घेईल. इथे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट काय माहितीये? काय? हे जे शंभर किंवा शंभाला गाव आहे ना, ते केवळ नकाशावर शोधण्यासारखं एखादं भौगोलिक ठिकाण असू शकत नाही. म्हणजे ते एक प्रतीक आहे का? होय, ते एक शुद्ध हृदय असू शकतं. बरं. या पूर्ण अराजकतेमध्ये टिकून राहिलेला जो धर्म आहे त्याचं ते प्रतीक आहे. आणि विष्णू यश म्हणजे ईश्वरीय संकल्प. आणि सुमती म्हणजे शुद्ध बुद्धी. अगदी बरोबर. जेव्हा शुद्ध बुद्धी आणि ईश्वराचा संकल्प एकत्र येतात तिथेच कल्कीचा जन्म होतो. हे स्पष्टीकरण खरोखरच खूप सुंदर आहे. भौतिक जगापलीकडचा विचार करायला लावतं. नक्कीच. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे, कारण त्याच्या शारीरिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचं वर्णन खूप भव्य आहे. हो, त्याचे तेज हजारो सूर्यांसारखे असेल. तो विष्णू किंवा कृष्णाप्रमाणे सावळा असेल असंही म्हटलंय. आणि त्याच्या आगमनाने दुष्टांना धडकी भरेल तर सज्जनांना दिलासा मिळेल. बरोबर. पण यामध्ये सर्वात लक्षवेधी काय आहे? मला वाटतं त्याचं वाहन आणि शस्त्र. अगदी. कल्की एका पांढऱ्या रंगाच्या देवदत्त नावाच्या घोड्यावर स्वार असेल आणि त्याच्या हातात एक प्रखर तलवार असेल. या प्रतीकांचा अर्थ खूप सखोल आहे. आपण तो अर्थ समजून घेऊया. तो पांढरा घोडा कशाचं प्रतीक आहे? पांढरा घोडा हा केवळ वेग नाही तर तो शुद्धता,
आपला प्राण आणि स्वतः काळ यांचे प्रतिनिधित्व करतो. काळ कुणासाठीही थांबत नाही. आणि ती तलवार म्हणजे आपला विवेक आहे. ती केवळ मारण्यासाठी नाही, तर अज्ञानाचा आणि भरमाचा समूळ नाश करण्यासाठी आहे. म्हणजे सत्य आणि असत्य यातील फरक ओळखणारी ती प्रखर जाणीव आहे. हो. मला इथे एक गोष्ट विचारायची आहे. आपण इतर अवतारांशी जर याची तुलना केली तर खूप फरक दिसतो. हो, खूप मोठा फरक आहे. म्हणजे बघा, प्रभू राम एक आदर्श राजा होते. त्यांनी मर्यादेचे पालन केलं. भगवान श्रीकृष्ण हे मुत्सद्दी आणि रणनीतिकार होते. हो, भगवान बुद्धांचा विचार केला तर ते करुणामय होते. पण कल्की पूर्णपणे वेगळा आहे. कारण कल्की हा वाटाघाटी करणारा अवतार नाही. म्हणजे तो कोणाला समजावत बसत नाही. अजिबात नाही. तो थेट कृती करणारा अवतार आहे. तो थेट सिस्टमिक रिसेट घडवून आणतो. असं का? म्हणजे श्रीकृष्णांनी जशी गीता सांगितली तसा कल्की काही सांगत नाही का? कारण कल्कीच्या काळात समाजाची स्थिती इतकी खालावलेली असते की त्यांना समजावून सांगण्यापलीकडे वेळ गेलेली असते. अच्छा. जेव्हा संपूर्ण सिस्टम करप्ट होते तेव्हा ती दुरुस्त करून चालत नाही. ती पूर्णपणे बदलावीच लागते. हे थोडं कठोर वाटतं, पण त्याची गरज लक्षात येते. आणि एवढी मोठी जबाबदारी घेण्यापूर्वी तो स्वतःची तयारीही करतो हे आपल्या स्रोतांमध्ये दिसतं. हो, तो भगवान परशुरामांकडून मार्गदर्शन घेतो. आणि भगवान शिवांकडून आशीर्वाद मिळवतो. यातून आपल्याला हेच समजतं की कुठलीही शक्ती मिळवण्यापूर्वी शुद्धीकरण आणि तपश्चर्या आवश्यक असते. आणि तो संसारीही असतो ना, तो पद्मा नावाच्या कन्याशी विवाह करतो. अगदी बरोबर. याचा अर्थ तो जगापासून पळ काढत नाही. तो संन्यासी बनून जंगलात जात नाही. तो एक राजा आणि पती म्हणून आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो. होय, या भौतिक जगात राहून तो शुद्धीकरणाचं काम करतो. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? कल्की नेमका कोणाशी युद्ध करतो? कल्की पुराणात त्याचे जे शत्रू सांगितले आहेत ते खूप स्पष्ट आहेत. सर्वात पहिला शत्रू कोण? सर्वात पहिला आणि मुख्य शत्रू आहे कली. कली म्हणजे तो फक्त एक काळ नाहीये का? नाही, कली हा केवळ काळ नाही. तो फसवणूक, लोभ आणि दांभिकतेचे मूर्तिमंत रूप आहे. एक जिवंत प्रवृत्ती आहे. बापरे. आणि दुसरे शत्रू? भ्रष्ट राजे आणि शासक, जे प्रजेचं शोषण करतात आणि अधर्माला संस्थात्मक रूप देतात. आणि याच संदर्भात आपल्या स्त्रोतांमध्ये म्लेच्छ शासक असाही एक उल्लेख येतो. हो. मला वाटतं आपण अत्यंत तटस्थपणे हे स्पष्ट करायला हवं. याचा अर्थ कोणत्याही विशिष्ट वंशाशी संबंधित नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. याचा अर्थ कोणत्याही विशिष्ट वंशाशी किंवा गटाशी अजिबात संबंधित नाही. मग तो कोणाशी संबंधित आहे? तो त्या प्रवृत्तींशी संबंधित आहे ज्या वैदिक मूल्यांना नाकारतात आणि धर्माच्या विरोधात जातात, जे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी समाजावर अत्याचार करतात. म्हणजे इथे जात किंवा वंश महत्वाचा नसून कर्म आणि प्रवृत्ती महत्वाची आहे. अगदी तेच. आणि या शत्रूंच्या यादीत ढोंगी गुरु आणि ब्राह्मण सुद्धा आहेत असं स्त्रोत सांगतात. हो, जे लोक ज्ञानाचा व्यापार करतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात. म्हणजे जे खोटं ज्ञान देऊन समाजाला दिशाहीन करतात. हो, कारण अधर्म केवळ शस्त्रांनी नाही तर ज्ञानाच्या विकृतीकरणातून जगतो. कल्की या चुकीच्या ज्ञान प्रणाली नष्ट करतो. आणि आणखी कोण आहे या यादीत? तामसिक प्रवृत्तीची मानवता, ज्या समाजाला खोटेपणाची सवय झाली आहे अशा सामूहिक नैतिक अधापतनाचा तो नाश करतो. हे ऐकताना थोडी भीती वाटते, पण हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. नक्कीच. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून बघितलं तर याचा एक योगिक अर्थ सुद्धा आहे ना? हो, तांत्रिक आणि योगिक दृष्टिकोनातून ही संपूर्ण कथा एक आंतरिक प्रक्रिया आहे. हे सगळं एक आंतरिक युद्ध आहे. म्हणजे हे युद्ध आपल्या आत सुरू आहे. हो, आपण मगाशी पांढरा घोडा पाहिला, तो म्हणजे आपली कुंडलिनी शक्ती आहे. आणि तलवार म्हणजे आपली जागृत झालेली जाणीव आहे. आणि ते शंभाला गाव म्हणजे आपलं सहस्रार चक्र असू शकतं का? अगदी बरोबर. डोक्याच्या वरच्या भागात असलेलं सहस्रार चक्र. आणि कली म्हणजे आपला स्वतःचा अहंकार आणि अज्ञान. वा, हे सगळं कसं जोडलं गेलंय हे पाहणं अद्भुत आहे. म्हणजे जेव्हा प्राचीन ऋषी मंदिरात किंवा तपात बसून मंत्र म्हणतात तेव्हा ते या आंतरिक शुद्धीकरणाचेच आवाहन करत असतात. अगदी तेच. जेव्हा ते मंत्र म्हणतात तेव्हा ते आतल्या कल्की तत्वाला हाक मारतात. म्हणजे कल्की हा आपल्यातीलच एक आंतरिक योद्धा आहे जो अज्ञानाची शेवटची गाठ कापतो. होय, आणि ही अत्यंत अस्वस्थ करणारी ऊर्जा आहे. कल्की तुमचं सांत्वन करायला येत नाही. तू शुद्धीकरण करायला येतो. होय, जेव्हा आपण स्वतःशीच खोटे बोलणे थांबवतो आणि आपल्या आतील त्या करप्टेड फाईल्स डिलीट करण्याचं धैर्य दाखवतो, तेव्हा तो कल्की तत्वाचा उदय असतो. हे सगळं ऐकून मला असं वाटतं की आपण आपले ऋणानुबंध आणि कर्मे शुद्ध करण्यावर भर दिला पाहिजे.
हो, ज्ञान आणि योग यांच्या मार्गाने जाण्याची हीच ती वेळ आहे. बरोबर. पण मग या युद्धानंतर काय होतं? जग नष्ट होतं का? नाही, कल्कीच्या युद्धानंतर जग नष्ट होत नाही, तर ते पुन्हा रिसेट होतं. म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात होते. हो, सत्ययुगाची सुरुवात होते. धर्म पुन्हा 4 पायांवर भक्कम उभा राहतो आणि मानवाचं आयुष्य वाढते. म्हणजे आपली वेळ ही रेषीय नसून चक्राकार आहे. अगदी बरोबर. यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? जर कल्की आज आपल्याशी बोलला असता, तर तो म्हणाला असता, माझी वाट बघू नका. स्वतःला पात्र बनवा. हो, सत्ययुगासाठी स्वतःला पात्र बनवा. आधी स्वतःचे मन शुद्ध करा. जेव्हा पुरेशी हृदय शुद्ध होतील, तेव्हा समजून जा की मी आधीपासूनच इथे आलो आहे. किती सुंदर विचार आहे हा. आपला आत्मा जेव्हा परमब्रह्माशी एकरूप होतो, तेव्हा बाह्य युद्धाची गरज उरत नाही. बरोबर. तो बदल आपण स्वतःच व्हायला हवा. खरोखरच आजची ही चर्चा अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणारी होती. होय, मलाही खूप छान वाटलं या विषयावर बोलताना. तर श्रोत्यांनो, तुम्हाला ही सखोल चर्चा कशी वाटली? प्राचीन ज्ञानाचा हा आधुनिक संदर्भ जर तुम्हाला आवडला असेल तर हा भाग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आज तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. किंवा चुकीची सिस्टीम आहे ज्याला कल्कीच्या तलवारीने रिसेट करण्याची सर्वात जास्त गरज आहे? तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा. खाली कॉमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत स्वतःचे मन शुद्ध ठेवा. नमस्कार.